देव दानव युद्ध म्हणून खरं तर राज्यात नावलौकिक असणाऱ्या कुसेगावची यात्रा खरं तर उद्या पार पडते। खरं तर या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे भानोबा मंदिर आहे। खरं तर नुकताच या भानोबा मंदिराचा कलशारोहणचा खरं तर कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला होता। हे गावकरी आहेत आपल्यासोबत, आपण त्यांना विचारत मला सांगा, आता उद्या आणि परवा खरं तर राज्यात नावलौकिक आहे देव दानव युद्ध म्हणून, कशा प्रकारे गावची तयारी झाली? सालाबाद प्रमाणे पौर्णिमा झाल्यानंतर पहिला दिवस हा या यात्रेचा पहिला दिवस असतो आणि पहिला दिवस आणि दुसरा दिवस असे 2 दिवस मोठ्या प्रमाणात यात्रा भरते। जवळजवळ दिवसेंदिवस 3 ते 3.5 लाख लोक या यात्रेला देशातून येतात आणि एवढ्या लोकांची सोय करण्याकरता गावाने लाईट, पाणी पुरवठा, स्वच्छता आणि काही यात्रेकरून निवासी येतात। तर निवासी राहण्याकरता त्यांना राहण्याची सोय, पाण्याची सोय, लाईट आणि स्वच्छता आणि मुख्य म्हणजे बायपास हा महत्वाचा आहे, कारण दिवसेंदिवस सगळ्याकडे 4 चाकी वाहने आहेत आणि गावात यायला बरीच अडचणी होती। तरी त्याकरता आम्ही 1 किलोमीटरवर चारही बाजूला सुपा रोड असू द्या, पाटस रोड असू द्या, पडवी रोड असू द्या, वरवण रोड या बाजूला 1 किलोमीटरवर बायपास केलेले आहेत आणि पार्किंगची मोठी व्यवस्था केलेली, जेणेकरून गावात गाड्या घेऊन यायच्या नाही आणि गर्दीला अडचण होते, जामिंग होतं। तरी सगळी सुविधा आम्ही पार्किंगची केलेली आहे। तसंच या यात्रेकरू करता जे महत्वाची साधने आहेत, पाण्याची सोय 24 तास इथं पाण्याची सोय उपलब्ध करून दिलेली आहे, लाईटची सोय करून दिलेली आहे। तरी सर्वांना मी गावाच्या तर्फे विनंती करतो, आता 30 तारखेला मोठ्या प्रमाणात मंदिराचा कलशारोहण कार्यक्रम झालेला आहे। तरी सर्व बाहेरच्या लोकांनी पशु हत्या चालू वर्षी यात्रेत करू नये। 1.25 महिना तरी शास्त्राप्रमाणे आपण पथ्य हे पाळलं पाहिजे। तरी पशु हत्या कुणी या यात्रेत करू नये आणि कुणीही आग्रह करू नये। कृपया याची सर्वांनी नोंद घ्यावी आणि सर्वांनी खेळीमेळीत एक विचारानं यात्रा व्यवस्थित पार पाडावी आणि गावाला, यात्रेला कुठलेही गालबोट लागू नये ही मी सर्वांना विनंती करतो आणि थांबतो। भानोबाचा चांग भले। नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर राज्यभरातून लाखो भाविक खरं तर या ठिकाणी कुसेगावमध्ये येत असतात। कुसेगाव खरं तर सज्ज झालेले आहेत। मला सांगा, खरं तर भगत आपल्यासोबत आहेत, कशा प्रकारे आता तुम्ही उद्याची तयारी केलेली आहे? आज आपल्या भानोबा देवाचे मामा श्री बाकाजीबा कोळेकर यांची यात्रा संपन्न होत आहे। तरी सायंकाळी 7 वाजता देव मामांना भेटल्या जातील। उद्या आणि परवा म्हणजे 5 आणि 6 तारखेला भानोबा देवाची यात्रा संपन्न होणार आहे। आपल्या यात्रेचं मुख्य आकर्षण म्हणजे भानोबा देवाचं देवदानव युद्ध। हे देवदानव युद्ध पाहण्यासाठी महाराष्ट्रातून, देशभरातून लाखो भाविक येत असतात। या भाविकांची जी गैरसोय होऊ नये म्हणजे ग्रामस्थांनी सगळ्या सुखसुविधा उपलब्ध करून दिलेल्या आहेत। तरी सर्व भाविकांनी येऊन यात्रेची शोभा वाढवावी। या ठिकाणी जर आपण पाहिलं तर हे गावकरी आहेत। मला गावकरी म्हणून तुम्ही सांगा, कारण बऱ्याच वेळा काय होते, ट्रॅफिकची समस्या असेल किंवा लाखो खरं तर भाविक या कुसेगावमध्ये दाखल होतात, त्यांना ट्रॅफिकच्या ज्या काही सुविधा खरं तर कशा प्रकारे देण्यात आल्या? हे आमचं गाव छोटंसं गाव आहे, 3000 लोकसंख्येचं गाव आहे, परंतु यात्रा फार मोठ्या प्रमाणात भरत असते। अण्णांनी सांगितलं 3 ते 5, पण हे एवढं मोठं मंदिर झालंय आणि ह्या मंदिराचं सगळीकडे प्रसिद्ध झालेलं आहे की एवढं मोठं मंदिर झालंय, तालुक्यात नसेल एवढं मोठं मंदिर आहे, त्याच्यामुळे प्रसिद्धी भरपूर प्रमाणात झाली आहे। आमचा असा अंदाज आहे की यावर्षी कमीत कमी 5 ते 6 लाख भाविक या ठिकाणी येणार आहेत आणि एवढ्या मोठ्या प्रमाणावरती जर भाविक आले तर प्रत्येक जण 4 व्हीलर गाडी घेऊन येत असतात, त्यामुळे ट्रॅफिकची समस्या ही नक्कीच वाढणार आहे। पण त्या दृष्टीने आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचे प्रयत्न केलेत। DYSP दडस साहेब असतील, यवत पोलीस स्टेशनचे PI नारायण देशमुख साहेब असतील, यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व ट्रॅफिक पाटसवरून रोड बंद केलेला आहे, इकडं सुप्यावरून रोड बंद केलेला आहे आणि इकडं पडवीवरून सुद्धा रोड बंद केलेला आहे। फक्त जे काही यात्रेकरूंची वाहने येणार असतील ती सुद्धा गावाच्या बाहेरून आम्ही मंदिराच्या समोरच्या माळावरती नेण्याचा सर्व हे प्रोग्राम केलेला आहे। त्यामुळे माळावरती भरपूर मोठ्या प्रमाणात पार्किंगची व्यवस्था केलेली आहे। त्याचप्रमाणे पडवी बाजूला पार्किंग केली आहे, सुपा अशा गावच्या 3ही बाजूनी पार्किंगची व्यवस्था आम्ही सुसज्ज अशी ठेवलेली आहे। त्यामुळे येणाऱ्या यात्रेकरूंना कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही आणि त्यांना यात्रेचा आनंद घेता येईल आणि शांततेत त्यांना माघारी आपापल्या मार्गाने जाता येईल, अशा प्रकारची व्यवस्था आम्ही पूर्ण केलेली आहे। यात्रेचं मुख्य आरक्षण म्हणजे देवदानव युद्ध। खरं तर हे देवदानव युद्ध पाहण्यासाठी राज्यभरातून अनेक भाविक खरं तर या ठिकाणी उपस्थित लावत असतात। खरं तर जे काही युद्ध खेळण्यासाठी जे काही येतात तुमचे मित्र परिवार, त्यांना तुम्ही आव्हान काय कराल? हे पहा, आपल्या तालुक्याचे लोकप्रिय आमदार राहुलदादा कुल यांनी आपल्या या भानोबा देवाच्या मंदिरासाठी 1 कोटी 10 लाख रुपये दिले
व सर्व ग्रामस्थांनी मिळून या मंदिराचं भव्य दिव्य असं काम केलं आहे. तर या मंदिराचा कल्चर होण्याचा कार्यक्रम झाला आहे 30 तारखेला. त्यामुळे सर्व तस्करांना एक विनंती आहे की यावर्षी मानाचे पशु हत्या काय असते ती केली जाणार नाही व सर्व तस्करांनी आपली येताना काठी छोटी घेऊन या, कुणालाही दुखापत होणार नाही याची सर्वांनी काळजी घ्या व कुशेगावकरांना सहकार्य करा. नक्कीच या ठिकाणी आपण जर पाहिलं तर गर्दी मोठ्या प्रमाणावरती असते. गावकरी म्हणून तुम्ही काय आव्हान कराल? गावकरी म्हणून मी सर्वांना विनंती करतो की जे गावकऱ्यांनी रस्ते ज्या पद्धतीने वळवलेले आहेत त्या पद्धतीने सर्वांनी त्या पर्यायी मार्गाचा वापर करावा. गावात आल्यानंतर आपल्या वाहनांची पार्किंग व्यवस्था ज्या ठिकाणी त्या ठिकाणी करावी. आणि या वर्षी 2 दिवस आमच्या गावचे सुपुत्र उद्योजक त्यांच्या वतीनं 2 दिवस हेलिकॉप्टरची व्यवस्था केलेली आहे. त्यामुळं प्रमुख आकर्षण असल्यामुळे ती गर्दी वाढणार आहे. त्याचबरोबर जंगी कुस्त्या आखाड्यांचं नियोजन या ठिकाणी ग्रामस्थांच्या वतीनं केलेलं आहे. मनोरंजनासाठी लोकनाट्य तमाशा पण ठेवलेला आहे आणि त्यामुळं या सुखसुविधा सगळ्या देण्याचा प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या भाविकांची सोय करण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि सर्वांनी जे ग्रामस्थांच्या वतीनं जे नियम लावलेले आहेत त्याचं सर्वांनी काटेकोरपणे पालन करावं असं मी पंचक्रोशीतील सर्व तरुणांना, सर्व येणाऱ्या भाविकांना विनंती करतो. खरं तर आपण पाहिलं तर अवघ्या काही तासांमध्ये म्हणजे साधारणतः उद्या खरं तर हे देवदानव युद्ध पाहायला मिळणार आहे. या ठिकाणी गावकरी आहेत, मला सांगा कशा प्रकारे आता तुम्ही सज्ज झाला? आज या ठिकाणी भानोबा देवाची यात्रा दिवसेंदिवस वाढत आहे. तरी चालू वर्षी साधारण गावाच्या अंदाजानुसार 5 ते 7 लाख भाविक या ठिकाणी यात्रेसाठी जमा होणार आहेत. त्यासाठी गावाच्या वतीने आरोग्याच्या प्राथमिक सेवा, त्याचबरोबर लाईट्स, पाणी या प्राथमिक गरजा सर्व ठिकाणी उपलब्ध करून दिलेले आहेत. आणि अगदी मंदिराच्या समोरच्या बाजूला यात्रेसाठी सगळं भाविकांना मोठ्या प्रमाणावरती वास्तव्य करतील, यात्रा भरवता येईल त्यासाठी जे काही गरजेच्या सोयीसुविधा आहेत या ठिकाणी गावाच्या वतीने उपलब्ध करून दिलेल्या आहेत. त्याचबरोबर CCTVची देखील या ठिकाणी सोय केलेली आहे. आणि या यात्रेसाठी खास करून या ठिकाणी आपण पाहतात एवढं मोठे भव्य दिव्य असं मंदिर या ठिकाणी उभं राहिलेले. या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे शिल्पकाम, नक्षीकाम, या ठिकाणी कोरीव काम दगडामध्ये केलेले आहे. खास आकर्षण पूर्णपणे महाराष्ट्रातून पूर्ण देशामधून खास भाविक हे मंदिर पाहण्यासाठी देखील या ठिकाणी येणार आहेत. तरी सर्वांनी या ठिकाणी मोठ्या प्रमाणे उपस्थित राहून यात्रेचा आनंद घ्यावा. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर लाखो भाविक येत असतात. मला सांगा त्यांचे राहण्याचे असेल किंवा जेवणाचे असेल कशा प्रकारे गावकरी म्हणून या ठिकाणी सोय केली जाते? येणाऱ्या भाविकांची राहण्याची व्यवस्था समोर मंदिराच्या समोर मोठ्या माळ आहे, त्या माळावरती राहण्याची व्यवस्था केली आहे. तिथं मोठ्या प्रमाणात लाईटची व्यवस्था, पाण्याची व्यवस्था 24 तास त्या ठिकाणी केलेली आहे. त्याचबरोबर येणाऱ्या भाविकांना महाप्रसादाचं आयोजन जनहित फाउंडेशन व कुशेगाव ग्रामस्थांच्या वतीनंही केलेलं आहे आणि सर्वांनी त्याचा लाभ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करतो. नक्कीच या ठिकाणी जर आपण पाहिलं तर उद्या खरं तर राज्यामध्ये नावलौकिक असणारे देवदानव जे काय युद्ध आहे खरं तर या कुसेगाव या पावनभूमीमध्ये खरं तर उद्या रंगणार आहे. एकूणच कुसेगावकर या ठिकाणी यात्रेसाठी सज्ज असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. विरोध गायकवाड, टॉप न्यूज मराठी, कुसेगाव, दौंड. आता जोकासू STP या अत्याधुनिक जॅपनीज तंत्रज्ञानाने सुसज्ज, क्विक इन्स्टॉलेशन, एनर्जी एफिशियंट, नॉइजलेस ब्लोअर्स, लो मेंटेनन्स या आणि अशा वैशिष्ट्यांनी परिपूर्ण जोकासू STP तंत्रज्ञान प्रकल्प उभारणीपासून ते विक्री पश्चात समाधानकारक सेवा देणारी, भारताबरोबरच परदेशात देखील प्रकल्पांची यशस्वी उभारणी करणारी कंपनी डेक्कन वॉटर ट्रीटमेंट प्रायव्हेट लिमिटेड.